नसीम खान आहेत आपल्याबरोबर, काँग्रेसचे माजी मंत्री। नसीम खानजी, खरं तर तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यांची तब्येत थोडी ढासळत चाललेली आहे। खरं तर मंत्रिमंडळातला कोणताही मंत्री त्यांच्यासोबत चर्चा करायला येत नाहीये। न्यायमूर्ती शिंदे समिती त्यांच्यासोबत चर्चा करते, कशा पद्धतीने बघते असं? मला आजपर्यंत कुठलीही समितीने त्यांच्याशी चर्चा केलेली असं दिसून आलेला नाहीये। आणि ज्याप्रमाणे या राज्यामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी दिरंगाई चालू आहे, त्याचा एक भाग म्हणून जरांगे पाटीलजींना जे आश्वासन 2 वर्ष 3 वर्ष पूर्वी राज्याचे तत्कालीन त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी स्वतः जाऊन घोषणा दिली होती, छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती, गुलाल उडवला होता आणि लवकरच लवकर जाहीर केला होता आरक्षण देण्याचा, आजपर्यंत तो आरक्षण बहाल झाला नाही आहे। का देत नाही आहे? 2014 साली काँग्रेस महाविकास आघाडीची सरकार होती, मराठा समाजाला मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय या राज्यामध्ये झाला होता। त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यानंतर आजपर्यंत तो आरक्षण देण्यात आलेला नाही आहे। भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, केंद्रामध्ये सुद्धा आहे। जर काही तांत्रिक अडचण असेल तर ती तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काय अडचण आहे? जर देण्याची भावना असेल, आज प्रत्येक समाजाला लॉलीपॉप देण्याचा फक्त काम होतोय। प्रत्येक निवडणुका आला की धनगर समाजाला आरक्षण, शेतकऱ्यांना न्याय, मराठा समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण, वेगवेगळी फक्त घोषणा करायची आणि अंमलबजावणी काही करायचं नाही आहे। परंतु काँग्रेस पक्षाचा या संदर्भातला स्टँड काय? कारण की ओबीसी मधनं मराठा आरक्षण द्या असं म्हणतात आहेत, पण काँग्रेसचं काय मत आहे? काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। राहुल गांधीजींनी स्वतः अनेक वेळा सांगितलेलं आहे, मागणी केलेली आहे की जनगणना झाली पाहिजे, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। जातीनिहाय जनगणना का ही सरकार करत नाहीये, फक्त घोषणा करते। दिल्लीमध्ये केंद्रीय सरकारने, मोदी सरकारने घोषणा केलेली आहे, पण आता सुरू कुठे झालेला आहे? आणि महाराष्ट्रामध्ये तर युतीचे मुख्यमंत्र्यांनी 2 वर्ष पूर्वीच घोषणा करून टाकलेली आहे, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन घोषणा केलेली आहे। त्याचं काय झालंय? प्रश्न तो आहे। आज जरांगे पाटील जालन्यातून इथे आलेले आहेत, काय नेसी त्यांना वेळ लागली? ही कशी वेळ आली? जर सरकारची नियत साफ असेल तर ताबडतोड हा आरक्षण मराठा समाजाला दिला पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे। काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की मागासलेल्या पणाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। एक शेवटचाच प्रश्न, मराठा आंदोलक गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत आहेत, परंतु त्यांची गैरसोय होते, त्यांना कोणतीच सोय जी आहे ती सरकारकडनं केली जात नाही आहे। त्यांचा शौचालय, आंघोळीची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सरकारकडनं केली जात नाही, त्या सगळ्या संदर्भात आरोप होतात। हा सरकार किती पाप करतोय, किती दबाव आणतोय। हॉटेल बंद आहेत, जेवणाची व्यवस्था नाही आहे, ही दुकानं जे आहेत ते बंद झालेले आहे, पिण्याचं पाणी लोकांना मिळत नाही आहे, स्वच्छताची काय गैरसोयी आहेत त्या आपण बघू शकतायत, अनेक समस्या आहे। आणि ह्या एक मोठा मैदान होता, लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे हा लोकशाहीचा एक भाग आहे। हा मैदान सुद्धा कमी 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 करत येत आहेत ही सरकार। काय चाललंय काय या राज्यामध्ये? आज गोरगरीब लोक, प्रत्येक जाती जमाती समाजाच्या लोकांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे की या राज्यामध्ये लोकशाही वाचलेली आहे की नाही आहे, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आमची मागणी आहे की सरकारने या जेवढे आंदोलनकारी जेवढे आलेले आहेत सर्वांना सर्व सुविधा मिळाली पाहिजे आणि त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही सरकार की आहे, महानगरपालिकाची आहे, पोलीस विभागाची आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नसीम खान होते आपल्याबरोबर, माजी मंत्री। ते म्हणतात की सगळ्या आंदोलकांची सोय जी आहे ती खरं तर सरकारने करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आपल्या व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।